भगवान जगन्नाथ खरंच 15 दिवस आजारी पडतात का? मंदिराचे दरवाजे का बंद होतात? या 15 दिवसात भगवानांना काय खायला दिलं जातं? आणि यामागची खरी कथा काय आहे? चला तर मग आज आपण हे संपूर्ण रहस्य जाणून घेऊयात. नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? जगाचा पालनकर्ता असलेले भगवान जगन्नाथ आजारी कसे पडू शकतात? दरवर्षी असे कोणते दिवस येतात की भगवानाचे दर्शन तब्बल 15 दिवस बंद केले जाते? या 15 दिवसात भगवानांना काय खायला दिलं जातं? त्यांच्यावर औषधोपचार कोण करतं? आणि खरंच अशी कथा आहे का की भगवान एका भक्ताची सेवा करताना स्वतः आजारी पडले? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी फार कमी लोकांना माहीत आहे. भगवान जगन्नाथ मंदिर, ओडिसातील जगन्नाथ मंदिर हे हिंदू धर्मातील 4 धर्मांपैकी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथे भगवान जगन्नाथ, त्याचे मोठे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा विराजमान आहेत. हे मंदिर केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात भक्तीचं एक महान केंद्र मानलं जातं. दरवर्षी लाखो भक्त भगवानांच्या दर्शनासाठी पुरीला येतात. पण वर्षातून एकदा असं घडतं, की लाखो भक्त असूनही कोणालाही भगवानांचं दर्शन मिळत नाही. का? स्नान पौर्णिमेची सुरुवात ही परंपरा ज्येष्ठ पौर्णिमेपासून सुरू होते. या दिवशी स्नान पौर्णिमा साजरी केली जाते. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांना गर्भगृहातून बाहेर आणून स्नानवेदीवर बसवलं जातं. त्यानंतर 108 पवित्र कलशातील जलाने त्यांचा महाअभिषेक केला जातो. हे पाणी विविध तीर्थस्थानांमधील किंवा मंदिरातील पवित्र विहिरीतून आणलं जातं. हजारो भक्त हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असतात. मग भगवान आजारी का पडतात? श्रद्धेनुसार इतक्या मोठ्या अभिषेकानंतर भगवानांना ज्वर येतो, म्हणजेच ताप येतो. आता अनेक जण विचारतात, गरम पाण्याने स्नान घातलं असतं तर भगवान आजारी पडले नसते ना? हा प्रश्न योग्य आहे, पण याचं उत्तर श्रद्धेत आहे. भगवानांना खरंच ताप येत नाही, ही एक दैवी लीला आहे. यातून भगवान आपल्या भक्तांना सांगतात की आजारपणात विश्रांती, सेवा आणि प्रेम यांचं महत्त्व किती मोठं आहे. अनवसर म्हणजे काय? स्नान पौर्णिमेनंतर भगवानांना अनवसर गृहामध्ये नेलं जातं. अनवसर म्हणजे विश्रांतीचा काळ. या काळात जवळपास 15 दिवस भगवानांचे सार्वजनिक दर्शन बंद असते. अनेकांना वाटतं मंदिर पूर्ण बंद असतं, पण तसं नाहीये. मंदिरातील पूजा सुरूच असतात. फक्त भगवान विश्रांती घेत असल्यामुळे त्यांचं दर्शन होत नाही. त्या 15 दिवसात काय होतं? या काळात भगवानांची राजासारखी नाही, तर घरातील आजारी व्यक्तीसारखी सेवा केली जाते. रोज औषधी लेप लावला जातो. विशेष म्हणजे मंत्रोच्चार केले जातात. त्यांना हलका आणि पचायला सोपा नैवेद्य अर्पण केला जातो. फळं, नारळ पाणी, तुळस, आले, मिरी, औषधी काढा अशा अनेक गोष्टींचा नैवेद्य दाखवला जातो. राजवैद्य प्रतिकात्मक उपचार करतात. ही सेवा अत्यंत गुप्त पद्धतीने केली जाते. भक्तांमध्ये प्रसिद्ध असलेली कथा आता ऐका. ती कथा अशी आहे, जी लाखो भक्त प्रेमाने सांगतात. तर ऐका. एक गरीब भक्त होता. तो भगवान जगन्नाथाचा निस्सीम भक्त होता. एके दिवशी तो खूप आजारी पडला. त्याची सेवा करायला कोणीच नव्हतं. तो फक्त भगवानांचं नाव घेत होता. प्रभू, आता तुम्हीच माझा आधार आहात, असं म्हणतात. त्याची आर्त हाक भगवानांनी ऐकली. भगवान साध्या माणसाच्या रूपात त्याच्या घरी गेले.
त्यांनी त्या भक्ताला औषध दिलं, त्याला जेवण करून दिलं, त्याची सेवा केली, रात्रंदिवस त्याच्या जवळ राहिले. काही दिवसांनी भक्त पूर्ण बरा झाला. पण त्या भक्ताचा आजार भगवानांनी स्वतःवर घेतला. म्हणून भगवानांना ज्वर आला, म्हणजेच ताप आला आणि ते 15 दिवस विश्रांती घेतात. अशी ही भक्तिभावाने सांगितली जाणारी कथा आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ही कथा लोकपरंपरेत प्रसिद्ध आहे. मंदिराच्या अधिकृत परंपरेत अनवसराचं कारण पौर्णिमेनंतरचा प्रतिकात्मक ज्वर मानला जातो. 15 दिवसानंतर काय होतं हे तर कोणालाच माहित नाहीये. त्या 15 दिवसानंतर भगवान पूर्ण बरे झाल्याचं मानलं जातं. त्यानंतर त्यांना नवीन अलंकारांनी छान सजवलं जातं. नवीन तेजस्वी रूपात ते भक्तांना प्रथम दर्शन देतात. यालाच नवयौवन दर्शन म्हणतात. या दिवशी लाखो भक्त भगवानाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतात. त्यानंतर सुरू होते खरी रथयात्रा. या दिवशी लाखो भक्त भगवानांचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतात. त्यानंतर सुरू होते रथयात्रा. नवयौवन दर्शनानंतर जगप्रसिद्ध रथयात्रा सुरू होते. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा भव्य रथामध्ये बसून नगर प्रदक्षिणा करतात. असं मानलं जातं की या दिवशी भगवान स्वतः आपल्या भक्तांच्या भेटीस बाहेर पडतात. या परंपरेचा खरा संदेश ही परंपरा आपल्याला सांगते की देव म्हणजे फक्त मंदिरातील मूर्ती नाही. ते आपल्या भक्तांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. भक्तांचं दुःख स्वतःचं दुःख मानतात. आजारी माणसाची सेवा हीच खरी देवसेवा आहे. प्रेम, करुणा, सेवा आणि विश्रांती याचाच संदेश भगवान जगन्नाथ आपल्या या दिव्य लीलेतून देतात. मित्रांनो, भगवान जगन्नाथाच्या या 15 दिवसांच्या परंपरेमागे केवळ धार्मिक विधी नाहीत, तर भक्ती, प्रेम, सेवा आणि करुणेचा अतिशय सुंदर संदेश दडलेला आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि अशाच धार्मिक, ऐतिहासिक आणि रहस्यमय माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे प्रिया ग्रेस वाइब्स. जय जगन्नाथ.